नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। असे कोणते 10 मेकअपचे प्रॉडक्ट आहेत जे तुमच्याकडे असायलाच हवे हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। हे जे प्रॉडक्ट आहेत ते अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत आणि त्यामुळे ते सर्वांना परवडणार आहेत। थोडासा पॉकेट मनी वाचून, थोडेसे पैसे वाचून तुम्ही हे प्रॉडक्ट विकत घेऊ शकता आणि तुमचं जे किट आहे ते बनवू शकता। शिवाय हा जो लुक मी क्रिएट केलेला आहे तो हेच प्रॉडक्ट वापरून तयार केलेला आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तो पहिले जे प्रॉडक्ट आहे ते आहे प्राइमर। बऱ्याच जणी किंवा बरेच मेकअप आर्टिस्ट प्राइमर स्किप करतात, पण असं करू नका। प्राइमर अप्लाय करणं खरंच खूप गरजेचं आहे। प्राइमर काय करतं तर तुमचा मेकअप होल्ड करण्यासाठी हेल्प करतं, त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर जर पोर्स असतील, फाईन लाईन्स असतील तर त्यांना श्रिंक करण्याचं, थोडंसं ब्लर करण्याचं काम करतं। प्राइमरसाठी मी आज तुम्हाला सजेस्ट करत आहे इनसाइट कॉस्मेटिक्सचं 3-in-1 प्राइमर। आणि हे प्राइमर सजेस्ट करण्यामागची एक गोष्ट आहे, एक तर हे अफोर्डेबल आहे आणि त्याचबरोबर ते सगळ्या स्किन टाईपला सूट होतं। तुमची ऑइली स्किन असू दे, ड्राय स्किन असू दे किंवा कॉम्बिनेशन स्किन असू दे, तुमच्या स्किनला हे सूट होणार आहे। हे जे प्राइमर आहे ते मी थोड्याशा क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे आणि जिथे जिथे मला पोर्स आहेत, फाईन लाईन्स आहेत, बेसिकली माझ्या टी झोनवर आणि गालांवरती हे अप्लाय केलेलं आहे। आणि त्यानंतर बॅक अँड फोर्थ मुवमेंटमध्ये हे जे प्राइमर आहे ते व्यवस्थित पसरवत आहे आणि त्याची छानशी लेअर माझ्या चेहऱ्यावर क्रिएट करत आहे। तर दुसरे जे प्रॉडक्ट आहे ते आहे कन्सिलर। तर कन्सिलर आपण कशासाठी वापरतो तर चेहऱ्यावरील जे प्रॉब्लेमॅटिक एरियाज आहेत त्यांना हाईड करण्यासाठी आपण कन्सिलर वापरतो। उदाहरणार्थ डोळ्यांखालील काळी वर्तुळं, ओठांच्या आजूबाजूला जो काळवंडलेपणा असतो, कुठे कुठे अनइव्हन टोन असतो, डागांचे किंवा स्कार्सचे मार्क्स असतात, तर अशा ठिकाणी ते जे मार्क्स आहेत ते लपवण्यासाठी आपण कन्सिलर यूज करतो। तर कन्सिलरसाठी मी सजेस्ट करेल स्विस ब्युटीचं कन्सिलर आणि त्यानंतर आहे एलेगलचं HD Pro कन्सिलर। स्विस ब्युटीचं जे कन्सिलर आहे ते अफोर्डेबल रेंजमध्ये आहे आणि एलेगलचं जे कन्सिलर आहे ते थोडंसं मीडियम रेंजमध्ये आहे। दोन्ही कन्सिलर खूप छान आहेत। माझे जर व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी हे दोन्ही कन्सिलर यूज केलेले आहेत। तर तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे कोणत्याही एका कन्सिलरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता। तर मी येथे वापरत आहे एलेगलचं HD Pro कन्सिलर आणि यामध्ये माझा शेड आहे प्युअर बेज। माझ्या प्रॉब्लेमॅटिक एरियाजवर आणि डागांवर हे कन्सिलर मी अप्लाय केलं आहे। त्यानंतर एका छोट्या डॅम ब्युटी ब्लेंडरने हे कन्सिलर मी व्यवस्थित ब्लेंड करत आहे। त्यानंतर डॅम ब्युटी ब्लेंडरमध्ये जे कन्सिलर थोडंफार उरलेलं आहे ते मी माझ्या डोळ्यांवर ॲज अ आय बेस म्हणून अप्लाय करत आहे। त्यानंतर तिसरं प्रॉडक्ट म्हणजे फाउंडेशन। तर फाउंडेशनसाठी मी आज दाखवत आहे 2 फाउंडेशन। तर एक आहे स्विस ब्युटीचं फाउंडेशन आणि दुसरं आहे एलेटिनचं फाउंडेशन। तर स्विस ब्युटीचं जे फाउंडेशन आहे जे आहे स्विस ब्युटी एअर ब्रश फ्लॉलेस फिनिश फाउंडेशन, तर हे तुमची जर ऑइली स्किन असेल तर तुम्ही यूज करू शकता। आणि दुसरं आहे एलेटिनचं लास्टिंग ग्लो फाउंडेशन। जर तुमची ड्राय स्किन असेल किंवा कॉम्बिनेशन स्किन असेल तर तुम्ही हे फाउंडेशन यूज करू शकता। तर दोन्ही जे फाउंडेशन आहेत ते खूप छान प्रकारे वर्क करतात। त्यांचा रिझल्ट खूप छान आहे, लॉंग लास्टिंग आहेत आणि त्या स्किन टाईपनुसार जर तुम्ही यूज केलं तर तुम्हाला याचे बेस्ट रिझल्ट मिळतील। तर मी यूज करत आहे एलेटिनचं फाउंडेशन। डॉटेड फॉर्ममध्ये माझ्या संपूर्ण चेहऱ्यावर हे फाउंडेशन मी अप्लाय करत आहे। यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे 02 मार्बल। त्यानंतर मानेवरसुद्धा फाउंडेशन अप्लाय करायला विसरू नका। त्यानंतर एका डॅम ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने हे जे फाउंडेशन आहे ते मी व्यवस्थित ब्लेंड करत आहे। ब्लेंडिंग इज अ की। जेवढं छान फाउंडेशन तुम्ही ब्लेंड कराल तेवढं छान तुमचा बेस दिसणार आहे। तर येथे संपूर्ण चेहऱ्यावर मी फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेलं आहे। तो कोणताही क्रीम प्रॉडक्ट जे आहे ते आपण सेट करण्यासाठी पावडर प्रॉडक्ट वापरत असतो। म्हणजे फाउंडेशनला सेट करण्यासाठी आपण वापरणार आहोत पावडर आणि पावडरसाठी मी नेहमी सजेस्ट करते की लूज पावडर यूज करा। तर मी आज सजेस्ट करत आहे रिमेलचं मॅच परफेक्शन लूज पावडर। हे माझा फेवरेट पावडर आहे। मी बऱ्याचदा हे पावडर यूज केलेलं आहे। खूप छान प्रकारे तुमचा बेस जो आहे तो सेट करता आणि त्याचबरोबर खूप असं पावडरीसुद्धा वाटत नाही। तर यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे 01 ट्रान्सपरंट। मोस्टली ट्रान्सपरंट किंवा ट्रान्सलुसंट जे शेड असतात ते यूज करा, जेणेकरून तुम्हाला शेडचा प्रॉब्लेम येणार नाही। सगळ्या स्किन टोनला हा जो शेड आहे तो सूट होतो। तर येथे एका पावडर पफच्या साहाय्याने माझा संपूर्ण चेहरा मी पावडरने सेट करत आहे। त्याचबरोबर तुमची मानसुद्धा सेट करायला विसरू नका। बेस मेकअप नंतर आपण करतो कंटोर ब्लश आणि हायलायटर आणि त्यानंतर करतो आय मेकअप। पण बऱ्याचदा आपण कंटोर ब्लश आणि हायलायटर यूज करत नाही। खूप साधा मेकअप करायचा असतो त्यावेळेस आपण हे जे प्रॉडक्ट आहेत ते यूज करत नाही। त्यामुळे स्पेशली कंटोर ब्लश आणि हायलायटरसाठी वेगळं पॅलेट घेणं शक्यतो टाळा। त्यापेक्षा असं एखादं पॅलेट शोधा ज्याच्यामध्ये तुम्हाला शॅडो पण मिळतील, त्याचबरोबर कंटोर ब्लश आणि हायलायटरचे शेड्ससुद्धा मिळतील। तर असंच एक जे प्रॉडक्ट आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते आहे
मार्सचं ऑल आय नीड मेकअप किट। यामध्ये बरेचसे शेड्स उपलब्ध आहेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे शेड्स आवडतात ते तुम्ही चूज करू शकता। तर यामध्ये तुम्ही बघू शकता येथे ब्राऊन कलर आहे जे आपल्याला मोस्टली लागतात, ब्राऊन कलर आहे, त्यानंतर काही शिमर शेड्स आहेत, एक ग्लिटर शेड पण आहे, पिंक शेड आहे, त्यानंतर येथे कंटोर आहे, ब्लश आहे आणि हायलायटर आहे। त्यामुळे हे जे एक पॅलेट आहे ते माझ्यासाठी सफिशियंट आहे। आज हा जो लुक केलेला आहे मी तो हेच प्रॉडक्ट वापरून केलेला आहे। बऱ्याचदा काय होतं, आपण जर लो क्वालिटीचे आयशॅडो पॅलेट विकत घेतले तर ते लावताना तर व्यवस्थित लागतात, पण थोड्या वेळानंतर ते सगळे फेड झालेले असतात, म्हणजे जेवढे डार्क ते लावताना दिसतात थोड्या वेळानंतर ते सगळे फेड झालेले असतात आणि तुमच्या डोळ्यांवर आय मेकअपच दिसत नाही। तर यासोबत या पॅलेटसोबत असं होणार नाही आहे। याचा जो पे ऑफ आहे तो खूप छान आहे, पिगमेंटेशन पण खूप छान आहे आणि बऱ्याच काळासाठी त्यांचं पिगमेंटेशन किंवा ते जे आयशॅडो आहे ते तुमच्या डोळ्यांवर राहतात। त्यामुळं एक चांगली इन्व्हेस्टमेंट आहे, तुम्ही या पॅलेटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता। तर या पॅलेटमधला कंटोर शेड मी पिक केलेला आहे, एक्सेस प्रॉडक्ट टॅप केलेला आहे। त्यानंतर माझे संपूर्ण फोरहेड, जॉ लाईन, चिक्स आणि नोज मी कंटोर करत आहे। या पॅलेटमधले जे शेड्स आहेत ते खूप पिगमेंटेड आहेत, त्यामुळे थोडासा कलर आधी पिक करा, ब्लेंड करा आणि त्यानंतर जर तुम्हाला एक जास्त कलर हवा असेल तर तो ॲड करा। त्यानंतर हे 2 शेड मी पिक केलेले आहेत आणि या 2 शेडनी मी माझा आज ब्लशर करणार आहे। पॅलेटमध्ये जे ब्लश आहे ते पिंक आहे आणि मला पिंक ब्लशर नको आहे, कोरल ब्लश हवा आहे, त्यामुळे या 2 आयशॅडोनी मी माझा ब्लश क्रिएट केलेला आहे। तर येथे एका ब्लश ब्रशच्या साह्याने मी दोन्ही गालांवरती ब्लश अप्लाय केलेला आहे आणि थोडंसं नाकावर सुद्धा अप्लाय केलेलं आहे। त्यानंतर एका पावडर ब्रशच्या साह्याने ब्लशचे जे एजेस आहेत ते मी ब्लेंड करत आहे, जेणेकरून खूप छान नॅचरल सॉफ्टर लुक आपल्या ब्लशरला यावा। आय मेकअपसाठी पॅलेटमधील हा कोरल ब्राऊन शेड मी पिक करत आहे आणि हा शेड मी माझ्या संपूर्ण लीडवर अप्लाय करत आहे। कलर तोपर्यंत अप्लाय करा जोपर्यंत तुम्हाला मनासारखी इंटेन्सिटी मिळत नाही। सेम शेड मी माझ्या लोअर लॅश लाईनला सुद्धा अप्लाय केलेला आहे। त्यानंतर पॅलेटमधील हा जो शिमर शेड आहे तो मी पिक केलेला आहे। तर हा शिमर शेड मी बोटांच्या साहाय्याने माझ्या आयबॉलवर अप्लाय करत आहे आणि त्यानंतर तो जो शेड आहे तो आजूबाजूला अशा पद्धतीने पसरवणार आहे। बोटांच्या साहाय्याने शिमर शेड लावले तर त्यांचा जो पे ऑफ आहे किंवा पिगमेंटेशन आहे ते खूप छान येतं। त्यानंतर हा ट्रान्झिशन शेड मी पिक केलेला आहे आणि त्याने ज्या काही हार्श लाईन आहेत त्या मी डिफ्यूज करत आहे। सगळ्यांनाच काजळ लावायला आवडतं आणि काजळसाठी मी आज येथे 2 रिकमेंडेशन देत आहे। तर पहिलं जे आहे ते आहे फेसेस कॅनडाची काजळ पेन्सिल, दुसरी जी आहे ती आहे स्विस ब्युटीची डीप ब्लॅक काजळ पेन्सिल। काजळ लावलं तर पाणी येत असेल किंवा काजळ जर तुमच्या डोळ्यांवर राहत नसेल तर तुम्ही स्विस ब्युटीची काजळ पेन्सिल यूज करा, अप्रतिम आहे। आणि जर तुमचं काजळ थोड्या वेळासाठी राहत असेल किंवा काजळ लावल्यावर डोळ्यातनं पाणी येत नसेल, नॉर्मल आईज असेल आणि तुमचे जर वॉटरी आईज नसतील म्हणजे काजळ लावल्यावर डोळ्यातनं पाणी येत नसेल किंवा काजळ तुम्हाला सूट होत असेल तर तुम्ही फेसेस कॅनडाची ही जी मॅग्नेट आय पेन्सिल आहे ती यूज करू शकता। मी पर्सनली हीच यूज करत आहे सध्या तरी आणि डेली यूजसाठी सुद्धा मी हीच पेन्सिल यूज करते। तर येथे माझ्या वॉटर लाईनला मी काजळ व्यवस्थित अप्लाय करत आहे। त्यानंतर मी येथे यूज करत आहे ब्लू हेवनचं ग्रीन काजळ आणि जिथे आपण लायनर लावत असतो तेथे या काजळने मी छान दाटसर लायनर क्रिएट करत आहे। लायनरसाठी मी सजेस्ट करेल हे NY बेचं लायनर। हे ना माझं सध्याचा फेवरेट लायनर आहे, खूप छान आहे, मॅट फिनिश आहे, वॉटरप्रूफ आहे, लॉंग लास्टिंग फॉर्म्युला आहे। तुम्ही डोळे जरी चोळले तरी हे जे प्रॉडक्ट आहे ते डोळ्यांवरून निघत नाही, त्यामुळे ही एक चांगली इन्व्हेस्टमेंट होऊ शकते। तर जिथे आपण ग्रीन लायनर अप्लाय केलं होतं त्याच्या एक्झॅक्ट खाली अगदी थिन लायनर मी ब्लॅकचं लावत आहे। ग्रीन लायनर आपण यासाठी लावलं की एक थोडीशी ग्रीन टिंट जी आहे ते आपल्या आय मेकअपला दिसावी यासाठी। त्यानंतरचं प्रॉडक्ट म्हणजे मस्कारा। आपण दरवेळी मेकअप केल्यानंतर फॉल्स आयलॅशेस लावू शकत नाही किंवा रादर आपण लावत नाही कारण ते आपल्याला ओव्हर वाटतं, त्यामुळे एक चांगला मस्कारा असणं खूप गरजेचं आहे। आधी मी मेबलिनचे मस्कारा वापरायचे कारण मेबलिन हा ब्रँड उत्तम मस्कारा बनवतो, पण रिसेंटली मला 2 मस्कारा आहेत ते खूप आवडलेले आहेत आणि ते जे आहेत तर त्यामध्ये एक आहे हा मार्सचा मस्कारा आणि दुसरा जो आहे तो आहे स्विस ब्युटीचा लिफ्ट अँड कर्ल मस्कारा। हे जे दोन्ही मस्कारा आहेत ते खूप छान आहेत। आज जो आहे तो मी मार्सचा मस्कारा लावलेला आहे। मार्सचा मस्कारा तुमच्या पापण्यांना छान प्रकारे थोडीशी लेंथनिंग देतो, पण जो स्विस ब्युटीचा मस्कारा आहे तो तुम्हाला प्रॉपर व्हॉल्यूम खूप छान देतो। दोन्ही मस्कारा खूप छान आहेत, तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आणि तुमच्या बजेटनुसार या मस्काऱ्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता।
तर येथे मी मार्सचा मस्कारा वापरत आहे आणि या मस्काराने मी माझ्या अप्पर लॅश लाईनला आणि लोअर लॅश लाईनला छान 2 कोट दिलेले आहेत. त्यानंतर आहे आयब्रो पेन्सिल. तर माझी सध्याची जी फेवरेट पेन्सिल आहे किंवा मी जी रिकमेंड करेल तुम्हाला ती आहे स्विस ब्युटीची मायक्रो प्रिसिजन आयब्रो पेन्सिल. तर ही जी आयब्रो पेन्सिल आहे यामध्ये बरेचसे शेड्स आहेत. तुम्ही तुमच्या आयब्रोच्या कलरनुसार शेड पिक करू शकता. याच्यासोबत अशा प्रकारची एक स्पुली येते आणि त्याचबरोबर त्याचं जर टोप तुम्ही पाहिलं तर खूप बारीक खूप थिन आहे. त्यामुळे खूप छान एकदम हेअर लाईक स्ट्रोक तुम्हाला देता येतात. तर सर्वात आधी स्पुलीच्या साहाय्याने मी आयब्रो आधी कोम केलेले आहेत. त्यानंतर जिथे जिथे गॅप आहे किंवा स्पार्स एरियाज आहेत अशा ठिकाणी मी आयब्रो पेन्सिलने फिल करत आहे. आयब्रोच्या स्टार्टिंगला अशा पद्धतीने उभे स्ट्रोक देत मी आयब्रो फिल करत आहे. त्यानंतर आयब्रोचा जो एंड आहे तो मी यावेळी थोडासा एक्सटेंड केलेला आहे आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या डोळ्याचा मेकअपसुद्धा मी केलेला आहे. त्यानंतर सेम आयशॅडो पॅलेटमधील जो हायलायटर शेड आहे तो मी पिक केलेला आहे आणि त्या हायलायटर शेडनी मी माझे चीक्स, नोजचा ब्रिज, क्युपिड बो, चिन आणि फोरहेड व्यवस्थित हायलाईट केले आहे. त्याचबरोबर आयब्रोजच्या खाली म्हणजे आयब्रोचा जो बोन आहे तेथे सुद्धा हायलायटर अप्लाय केलेला आहे आणि त्यानंतर डोळ्यांच्या इनर कॉर्नरवर सुद्धा हायलायटर अप्लाय करत आहे. त्यानंतर लिपस्टिक. आपण काहीही मेकअप करू न करू लिपस्टिक मात्र नक्की लावतो आणि बऱ्याचदा आपल्याकडे जे आउटफिट असतात ते एकतर पिंक असतात किंवा रेड टोनमध्ये असतात. तर आज मी जे 2 लिपस्टिक सजेस्ट करणार आहे ते आहे एक पिंक आणि एक आहे रेड. आणि जे लिपस्टिक आहेत ते आहेत मेबलिनचे सुपर स्टे मॅट इंक लिपस्टिक. तर तुम्ही तुमच्या या हालतवरून बघू शकता की मी हे लिपस्टिक किती वापरलेले आहेत. अप्रतिम लिपस्टिक आहेत. जर तुम्हाला चांगल्या लिपस्टिकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, ज्या वॉटरप्रूफ असतील, लॉंग लास्टिंग असतील, तर तुम्ही या लिपस्टिकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि हे जे दोन्ही शेड आहेत ते सगळ्या स्किन टोनवर सूट होतात. तुम्ही जर डस्की टोनच्या असाल, सावळ्या स्किन टोनच्या असाल किंवा पेअर मीडियम असाल तरीसुद्धा हे जे शेड आहेत ते तुमच्यावर सूट होणारे आहेत. तर रेडचा जो शेड आहे तो आहे 20 आणि जो पिंक आहे तो त्याचा शेड आहे 120. तर येथे मी रेड लिपस्टिक अप्लाय करत आहे. आता हा जो रेड कलर आहे तो खूप छान डार्क ब्राईट रेड आहे. त्यामुळे मी आपला जो आय मेकअप आहे तो थोडासा सटल ठेवलेला आहे. त्यामुळे आपला जो लुक आहे तो बॅलन्स होईल. त्यानंतर लुक कंप्लीट करण्यासाठी लावलेली आहे टिकली. त्यानंतर घातलेले आहेत कानातले, मॅचिंग बांगड्यासुद्धा घातलेल्या आहेत आणि हा आहे आपला फायनल लुक. सगळ्या प्रॉडक्टच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही नक्की चेक करू शकता. तर हा होता आजचा लुक. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.